हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 22 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय. सुरुवात करूया मग 22 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या पासून डिस्कशनला सुरुवात करूया. हे जे आपलं डिस्कशन असतं ते स्पर्धा परीक्षा करणारे आपल्याला युपीएससीचे मराठी विद्यार्थी आहेत, एमपीएससी करणारे मराठी विद्यार्थी आहेत किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करणारे आपले मराठी विद्यार्थी आहेत, त्यांना केंद्रीभूत मानून हे डिस्कशन केलं जातं. आणि ज्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाच्या न्यूज आहेत, महत्त्वाचा जो काय द हिंदूला मजकूर आहे तो सखोलामध्ये जाऊन डिस्कस केला जातो. तशाच पद्धतीचं डिस्कशन सुरुवात करूया. आजचा द हिंदू डिस्कशनला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आज एकच खूप महत्त्वाचं एडिटोरियल लाईन, ते म्हणजे चायना इंडिया जे काय चायना लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती जे काय आपला व्हायोलेशन करताना पाहावयास मिळतं, आपल्या बॉर्डरमध्ये घुसण्याचा वारंवार प्रयत्न करतं, त्याच्यावरती भाष्य करणार हे एडिटोरियल आहे. आणि आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा तशा प्रकारच्या त्यांच्या कृती चालतात हे सांगणारं खरं तर एडिटोरियल आहे. हे डिटेलमध्ये आज आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि चायनाविषयी अगोदर सुद्धा भरपूर आपण डिस्कशन केलेलं आहे द हिंदूच्या अंतर्गतच. त्यामुळे आज सुद्धा सखोलात इन्फॉर्मेशन सांगणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट समजावून सांगणार आहे की नेमकं चायनामध्ये आणि इंडियामध्ये जे तणावलेले संबंध आहेत ते का तणावलेले आहेत, त्याची कारणं नेमके काय काय आहेत, ते सर्व इन्फॉर्मेशन इथं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचं कन्क्लुजन म्हणजे काय, तर एकंदरीत तुम्हाला आज समजून येईल की चायनाचे आणि इंडियाचे आंतरराष्ट्रीय संबंध नेमके कशा पद्धतीचे आहेत आणि चायना ही कंट्री जगामध्ये स्वतःचा हस्तक्षेप निर्माण करण्यासाठी काय काय कृती करत असते हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला समजून घेता येईल. हे जे एडिटोरियल आहे ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे विशेष करून, आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती ज्या कारवाया चालतात त्या दृष्टीतून खरं तर महत्त्वाचं आहे. आणि भारताचे आणि चायनाचे संबंध कशा पद्धतीचे आहेत ते सांगणारं खरं तर हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं आपल्याला हे खूप महत्त्वाचं एडिटोरियल आजचं, त्या दृष्टीतून आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मॅपच्या माध्यमातून काही लोकेशन दाखवतो, म्हणजे त्या लोकेशनचा इथं उल्लेख आलेला आहे. ते लोकेशन एकदाच बघून घेतले म्हणजे एडिटोरियलमध्ये आपण काय डिस्कस करतोय हे चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. आणि त्यानंतर कोणत्या नेमक्या पॉईंटवरती आज आपण डिस्कस करणार आहोत त्याची पहिल्यांदा ढोबळमानाने इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो आणि त्यानंतर लाईन टू लाईन समजावून घेऊया आपण लेखकाच्या भाषेत की लेखकाने नेमकं याच्यामध्ये काय सांगितले. पहिल्यांदा जसं की आपलं ठरलेलं असतं की आपल्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया की नेमकं याच्यामध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे, आणि त्यानंतर लेखकानं लेखकाच्या भाषेत काय दिलंय हे आपण लाईन टू लाईन बघत असतोय. तो पहिल्यांदा मग काय करूया, आपण नकाशा म्हणजे मॅप काय आहे तो व्यवस्थितरित्या समजावून घेऊयात. इथं आपण जम्मू काश्मीर लडाखचा मॅप बघू शकतोय आणि जी ही डॉटची लाईन तुम्हाला दिलेली आहे, डॉट डॉट करून जे लाईन दिले तिला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो किंवा LAC असं म्हणतो. आता LAC आणि LOC वेगळं आहे, हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला माहिती असेल. LOC इकडं आहे, हा एरिया आहे तो LOCचा एरिया आहे, LOC म्हणून ओळखला तो लाईन ऑफ कंट्रोल. तो पाकिस्तानमध्ये आणि इंडियामध्ये डिवायडेशन दाखवणारी लाईन आहे. आणि ही जी LACची लाईन आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची जी काही लाईन आहे ती इंडिया आणि चायनामध्ये जे काय डिवायडेशन आहे ते दाखवणारी लाईन आहे. आणि याच्यावरचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे जे काही ठिकाण आहेत ती वारंवार न्यूजमध्ये असतात. कारण का तर याच ठिकाणांवरून खरं तर आपल्यामध्ये आणि चायनामध्ये वारंवार कॉन्फ्लिक्ट सुरू असतो. आणि इथं जे देप्सांगचा एरिया पाहावयास मिळाला आहे त्या देप्सांगच्या एरियामध्ये लेटेस्ट घडामोड आता झाली होती. आणि गलवान व्हॅलीमध्ये 2020मध्ये जो काही इन्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 20 जवानांचं आपल्याला प्राण गमावावं लागला होता, त्याच्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. मग अशा प्रकारच्या घुसखोरीच्या कारवाया वारंवार चायना करत असताना त्याचा फटका आपल्याला वारंवार सहन करावा लागत असतो. दुसरा मॅप बघितला तर या मॅपमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काही ठिकाणे दिलेली आहेत. त्याच्यापेक्षा या मॅपमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला महत्त्वाची जी काही कॉन्ट्राव्हर्शियल ठिकाणं असतात लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरची, ती कॉन्ट्राव्हर्शियल ठिकाणं खऱ्या अर्थानं याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये दौलत बेग ओल्डी हे ठिकाण इथं आहे, त्याला आपण देप्सांग प्लेन्स सुद्धा म्हणतो, ते प्लेन इथं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर गलवान व्हॅली, या गलवान व्हॅलीचं सुद्धा खूप महत्त्वाच्या एडिटोरियलमध्ये डायरेक्ट याचा उल्लेख आलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हॉट स्प्रिंगचा एरिया या ठिकाणी आहे, पेंगांगसो लेकचा नॉर्थचा एरिया इथं आहे आणि साऊथचा एरिया इथं आहे. हा जो लेक आहे तो पेंगांगसो लेक या ठिकाणी असा पसरलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. आणि इथं सुद्धा चायनीज आर्मी जी आहे, चायनीज लिबरेशन आर्मी त्यांच्या आर्मीला म्हटलं जातं,
ती चायनीज आर्मी वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असते, वारंवार आपल्या इलिगल कारवाया करण्याचा प्रयत्न करत असते. हा झाला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया, की ज्याच्यामुळं इंडियामध्ये आणि चायनामध्ये वारंवार कॉन्फ्लिक्ट असतो. त्याच्यामध्ये अनेक वेळा रक्तपात सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. त्याचं एक्झाम्पल म्हणजे गलवान व्हॅलीमध्ये 2020 मध्ये झालेला कॉन्फ्लिक्ट. त्याचबरोबर चायना फक्त इंडियासोबतच अशा प्रकारच्या कारवाई करते अशातला भाग नाही, तर आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये आपला बेकायदेशीर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असते. मग त्याच्यामध्ये साऊथ चायना सीचा उल्लेख केला. साऊथ चायना सी मध्ये सुद्धा चायना जो आहे तो वारंवार आपला बेकायदेशीर हस्तक्षेप करत असतं. मग ते साऊथ चायना सी नेमकं कुठं आहे ते बघूयात आपण. इथं वर्ल्ड मॅपमध्ये इथं जर हा एरिया तुम्ही बघितला तर हा एरिया साऊथ चायना सी म्हणून ओळखला जातो. साऊथ चायना सीचा एरिया. आता वर्ल्ड मॅप टोटल दिलाय त्यामुळे हे खूप छोटंसं ठिकाण तुम्हाला दिसतंय. हे तुम्हाला मॅक्झिमम करून दाखवतो, म्हणजे झूम करून दाखवतो, की व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घेता येईल की साऊथ चायना सीचा एरिया नेमका कशा पद्धतीचा आहे. इथं तुम्ही झूम स्वरूपातला मॅप बघू शकता. इथं साऊथ चायना सीचा एरिया आहे. या एरियामध्ये वारंवार चायना जो आहे हा चायना आहे. चायना जो आहे तो वारंवार कॉन्फ्लिक्ट करत असतोय, वारंवार स्वतःचा बेकायदेशीर हस्तक्षेप करत असतोय. मग इथं फिलिपाईन्स वगैरे कंट्री आहेत शेजारी. आता फिलिपाईन्समध्ये आणि चायनामध्ये यात साऊथ चायना सी वरून वाद सुरू होता आणि तो वाद इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये गेला होता. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ ज्याला आपण म्हणतो. इंटरनॅशनल लेवलला कायद्यांचं वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जे कॉन्फ्लिक्ट असतात ते सोडवण्याचं कार्य इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस करत असते. मग या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं न्यायनिवाडा जो दिलता तो फिलिपाईन्सच्या बाजूने दिला होता आणि चायनानं कोणत्याही प्रकारे साऊथ चायना सीमध्ये इलिगल हस्तक्षेप करू नये असं फटकारलं होतं चायनाला. तरी सुद्धा तो जो निकाल आहे तो खरं तर मोडीत काढून हे वारंवार पुन्हा सुद्धा तिथं तशा प्रकारच्या कारवाई करताना आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत हे जे आहे ते स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी ना इंटरनॅशनल कायद्याला मानतं ना एकमेकांच्या कंट्रींचा रिस्पेक्ट करतं. ते त्यांना जे हेतू साध्य करायचा तो करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतं. अशा पद्धतीची इमेज जी आहे ती जगभरामध्ये चायना जे असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे. ज्या काही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या घटना बघितल्या तुम्ही किंवा साऊथ चायना सीच्या घटना बघितल्या, त्यामुळं त्याची इमेज जी आहे ती खऱ्या पद्धतीनं तशीच इमेज प्रतीत होताना आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याचा भविष्यामध्ये धोका सुद्धा प्रत्येक जगातल्या कंट्रीला असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्याच्यामध्ये जास्त धोका इंडियाला असलेला पाहावयास मिळतं. मग आता विशेष करून आता हा मॅप बघितला, तुम्हाला मॅपच्या आधारे सांगितलं की नेमकं कोणकोणती ठिकाण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगण्याच्या अगोदर एक ढोबळ मानानं ओव्हरव्ह्यू देतो की काय काय आपल्याला नेमकं लेखकानं या एरोटलमध्ये सांगितलं आणि त्याच्यानंतर लाईन टू लाईन आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. याच्यामध्ये पहिला तर पॉईंट इथं मी राईट करून सांगतो तुम्हाला काय काय बघायचं आहे. पहिला तर पॉईंट लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा उल्लेख दिलाय, त्याचा काय कॉन्फ्लिक्ट होता, त्याच्यामध्ये गलवान व्हॅलीमध्ये काय झालं हे लेखकाने थोडक्यात सांगितले. दुसरा महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये आणखी काय सांगितले तर आणखी इंटरनॅशनल लेवलला जे काही लॉ बनवलेत त्याच्या अगोदर साऊथ चायना सीचा एरिया जो आहे तिथं सुद्धा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल सारख्या कारवाया चायना करत असते हे सांगितले. त्याचबरोबर मग साऊथ चायना सीचा एरिया झाला की इंटरनॅशनल लेवलला जे काय अग्रीमेंट झालेले आहेत, जे काय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं न्याय निवाड दिलेले आहेत त्या न्याय निवाड्यांना धाब्यावर ठेवून कशा पद्धतीनं चायना जो आहे तो स्वतःचा इलिगल हस्तक्षेप वारंवार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करत असतोय हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर चायना जो आहे तो एक न्यूक्लिअर वेपन कंट्री आहे, म्हणजे त्यांच्याकडे ते अणुशस्त्र आहे. परंतु चायना काय करत असतोय, चायनाचं ज्या कंट्रीसोबत चांगले संबंध आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारचं न्यूक्लिअर वेपन इलिगली बेकायदेशीररित्या पुरवण्याचा प्रयत्न करत असतोय. आंतरराष्ट्रीय लेवलला न्यूक्लिअर अणुशस्त्र पसरवण्याचे जे काही निर्बंध आहेत ते निर्बंध सुद्धा धाब्यावर ठेवून तो तशा पद्धतीचे कार्य चायना करत असताना आपल्याला वारंवार पाहाव्यास मिळतो. म्हणजे एकंदरीत हे सगळे पॉईंट आपल्याला या एडिटोरियलमध्ये प्रामुख्याने डिस्कस करायचे आहेत. बाकी तर सगळं त्याच्यामध्ये मग युनायटेड नेशनचा उल्लेख आलाय, युएन काय काय नियम आतापर्यंत बनवलेले त्या युएनचा उल्लेख आलाय. त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलाय, जागतिक व्यापारी संघटना आपण ज्याला म्हणतो त्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलाय. त्यांनी काय नियम बनवले आहेत ते कशा पद्धतीने चायना जो आहे तो वारंवार व्हायोलेट करत असतोय ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितले. मग ते सगळं आपण आता लेखकाच्या भाषेत लाईन टू लाईन समजावून घेऊया. सो लेट स्टार्ट. हे जे एडिटोरियल लिहिले ते प्रभाष रंजन या लेखकानं हे एडिटोरियल लिहिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि या लेखकाविषयी इथं छोटीशी इन्फॉर्मेशन दिलेली अशी, प्रभास रंजन इज अ प्रोफेसर अँड व्हॉइस डीन, ग्लोबल लॉ स्कूलमध्ये हे
अशा पद्धतीने म्हणजे प्रोफेसर एकंदरीत हे शिक्षक आहेत आणि त्यांनी लिहिलेले हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. स्पष्ट इथं दिसत नाही, झूम केल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळेल. मग आता तुम्हाला लाईन टू लाईन झूम करून जे काही लेखकानं एडिटोरियलमध्ये दिलेलं आहे ते डिटेलमध्ये समजावून घेऊया आपण डिटेलमध्ये गमतीशीर वेमध्ये. इथं त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलमध्ये ते प्रोफेसर आहेत आणि व्हाईस डीन सुद्धा आहेत. ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीसाठी ते कार्य करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. मग आता पहिल्यापासून लेखकानं आपल्याला एडिटोरियलमध्ये काय काय सांगितले हे चांगल्या पद्धतीने आपण समजावून घेणार. पहिल्यांदा तर त्यांनी क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग म्हणजे त्याला आपण क्वाड म्हणतो, या क्वाडची मीटिंग आता झालेली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि त्या क्वाडच्या मीटिंगमध्ये काय डिस्कस केलं गेलं तर विशेष करून आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत एस जयशंकर यांनी LACचा मुद्दा तिथं प्रदर्शित केलेला आपल्याला पाहावयास मिळाला. आणि त्याच्यामुळे कुठंतरी चायनाचा तिळपापड होताना सुद्धा आपल्याला पाहावयास मिळाला. त्यांनी जे काय त्यानंतर प्रतिक्रिया दिली, चायनानं त्यानंतर असं म्हटलं होतं की इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट इंडियानं करू नये, बेजबाबदार वक्तव्य इंडियानं करू नये. परंतु बेजबाबदार त्याच्यामध्ये असं काही नाहीये, कारण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलमध्ये ते वारंवार हस्तक्षेप करत असतात. म्हणजे आता चोराला चोर म्हणल्यानंतर जर चोर म्हणायला लागला की बेजबाबदार वक्तव्य करू नये तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीची सिच्युएशन चायनाची या ठिकाणी आपल्याला झालेली पाहावयास मिळते. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरून वारंवार त्यांच्यावरती टीका होत असते. US सुद्धा आपल्या सपोर्टमध्ये वारंवार त्याच्या संदर्भात येताना पाहावयास मिळतं. आणि त्यामुळे चायना जास्त आग बबुला वारंवार होताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तेच इथं लेखकानं समजावून आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि चायना फक्त इंडियासोबतच अशा प्रकारचे द्विपक्षीय कराराचं उल्लंघन करतोय असं नाही, तर आंतरराष्ट्रीय जे काही महत्वाचे करार झालेले आहेत जागतिक लेवलचे त्याचं सुद्धा उल्लंघन करत असतं. म्हणजेच काय, आता चायनाची जी काही एक्सपान्शनिझमची पॉलिसी आहे, एक्सपान्शनिझम म्हणजे विस्तारवाद, स्वतःच्या देशाचा विस्तार करण्यासाठी, भूमीचा विस्तार करण्यासाठी इतर देशांच्या काही एरियांवरती कब्जा करणं, बेकायदेशीरित्या अतिक्रमण करणं, त्याला आपण एक्सपान्शनिझम म्हणतो, विस्तारवाद म्हणतो. आणि या विस्तारवादालाच चायना जास्त महत्व देतं. त्या विस्तारवादासाठी बेकायदेशीर मार्गांचा सुद्धा अवलंब चायना करत असतात. मग आता लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा वाद का आत्तापासूनचा नाही, तर ते 1990 पासूनचा खरं तर वाद असलेला. तसा वाद जर बघितला तर 1961 पासूनचा वाद आहे. 1961-62 जे काही युद्ध झालं होतं त्यानंतर पासूनचा खरं तर तो वाद आहे. आणि विशेष करून 1990 नंतर काही करार झाले होते चायनामध्ये आणि आपल्यामध्ये. आणि त्या कराराच्या अंतर्गत काय ठरलं होतं तर दोन्ही कंट्रींनी त्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती जे काही वाद होत आहेत ते शमवण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि त्याच्यासाठी मग आर्मी जास्त ते डिप्लॉय करायची नाही, तिथले जे कॉन्ट्रोवर्शियल ठिकाण आहे त्याच्यापासून दोघांनी दूर राहायचे, अशा प्रकारचे अनेक ॲग्रीमेंट झाले होते. परंतु ते ॲग्रीमेंट चायना फक्त कागदोपत्री करत असते, त्याची अंमलबजावणी अजिबात करताना पाहावयास मिळेल. म्हणजे शब्दाला मुकरणं, शब्दाला न जागणं ही जर पॉलिसी आपण म्हणायची झाली तर चायनाला ती तंतोतंत लागू होते. हे कोणत्याच यांच्या शब्दावरती, यांच्या ॲग्रीमेंटवरती, स्वतःवरती सुद्धा विश्वास ठेवत नाही. जे ह्यांना करायचं असतं तेच ते करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगाच्या जागतिक लेवलला त्यांची इमेज जी आहे ती कुठंतरी आपण आपल्या भाषेत चोरासारखी इमेज म्हणू शकतोय, की ते कोणत्याही प्रकारे कुठलाही ॲग्रीमेंट मानत नाहीत, स्वतःच ॲग्रीमेंट करतात आणि परत स्वतःच त्या ॲग्रीमेंटच्या विरोधात वागतात. त्यामुळे तशी इमेज सुद्धा जागतिक लेवलला त्यांच्या असताना आपल्याला पाहावयास मिळते. पुढे काय सांगितलंय, आता 2020चा जो गलवान व्हॅलीचा इन्सिडेंट झाला होता त्यानंतर आपला त्या ॲग्रीमेंट झाला होता आपल्यामध्ये आणि चायनामध्ये. आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की दोन्ही साईड करून लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचे जे काही महत्वाचे कॉन्फ्लिक्टेड एरिया आहे तिथं शांतता प्रस्थापित करायची. परंतु त्यानंतर सुद्धा चायनीज गव्हर्नमेंटकडून, चायनीज आर्मीकडून वारंवार त्याचं उल्लंघन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर 1993चा ॲग्रीमेंट झाला होता, त्या ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या तरतुदी केल्या गेल्या होत्या, परंतु त्याचं उल्लंघन झालं. म्हणून तर 2020चा जो काही इन्सिडेंट होता तो झाला ना. त्याचं जर उल्लंघन त्यांना करायचं नसतं तर 2020चा इन्सिडेंट झाला नसताना आपले 20 जवान त्याच्यामध्ये शहीद झाले नसते. त्यामुळे हे यांची असली प्रतिमा आपल्याला असलेली खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. त्याचबरोबर 1996 मध्ये ॲग्रीमेंट जो झालता, करार जो झालता, त्या करारामध्ये आर्टिकल 1 जे होतं, कलम 1 जे होतं त्याच्यानुसार हे ठरलं होतं की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरचे जे काही कॉन्ट्रोवर्शियल एरिया आहेत त्या एरियापासून दोघांनी लांब राहायचं आणि तिथं कोणत्याही प्रकारचं शस्त्राचं डिप्लॉयमेंट करायचं नाही आणि फोर्सेस ज्या आहेत त्या कमीत कमी फोर्सेस तिथं ठेवायच्या जेणेकरून कॉन्फ्लिक्ट टाळला जावा. परंतु याच्यावरती चायना कधीही आतापर्यंत खरं उतरलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही. मोठ्या प्रमाणात सैन्य तिथं डिप्लॉय करणं, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र तिथं डिप्लॉय करणं, रणगाडे वगैरे डिप्लॉय करणं, तिथं ड्रिल सैन्याचे घेणं हे वारंवार यांचं सुरूच असते. त्यामुळं या अग्रीमेंटवरती सुद्धा ते कार्य करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळत नाहीत.
आणि त्याचबरोबर इतर सुद्धा ॲग्रीमेंट झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2005चा ॲग्रीमेंट आहे, 2013चा ॲग्रीमेंट आहे आणि याच्यामध्ये कलम 8 जे आहे त्याचं सुद्धा उल्लंघन वारंवार हे करताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि आता हे झालं इंडिया आणि चायनामध्ये काय करार झाला होता त्या करारांचं चायना उल्लंघन करते. पण तुम्हाला असं वाटेल की फक्त या 2 देशांमधल्या करारांचं चायना उल्लंघन करते. हे कोणत्याच करारांचं पालन करत नाहीत. फक्त करार कागदोपत्री करतात आणि त्यांना जी ऍक्टिव्हिटी करायची ते करतातच. मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला इतर जे काही महत्वाचे कायदे बनवलेले गेलेत, करार केले गेलेले आहेत, ते करार सुद्धा त्या करारामध्ये सहभागी चायना आहे, परंतु त्याचं पालन चायना करताना आपल्याला पाहावयास मिळत नाही. हे त्यांची टेंडन्सीच आहे. त्यामुळे मग युनायटेड नेशनचा जो चार्टर आहे त्या चार्टरमधलं कलम 2.4, कलम 2, आर्टिकल 2, सब आर्टिकल 4 हे आपल्याला काय सांगतं, तर इंटरनॅशनल लॉ आहे युनायटेड नेशननं बनवलेला आणि त्या लॉच्या अंतर्गत बाउंड्री लाईनवरचे डिस्प्यूट टाळायला आपल्याला सांगितले. फक्त त्याला एक्सेप्शन काय दिलंय, त्याला अपवाद काय दिलाय, तर स्वतःच्या डिफेन्ससाठी तुम्ही शस्त्रास्त्राचा वापर करू शकता अशा प्रकारचा अपवाद दिलेला आहे. परंतु या अपवादाच्या नावाखाली चायना वारंवार शस्त्राचा वापर करत असतं, कारण एक्सपान्शनिझम करण्यासाठी, विस्तारवादासाठी, स्वतःचा विस्तार करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 51चा उल्लेख इथे दिलाय, ते एक्सेप्शन सांगतं, अपवाद काय आहे तो सांगतं त्या आर्टिकलच्या अंतर्गत. आणि हा अपवाद कधी आहे, तुम्ही शस्त्रास्त्राचा किंवा युद्धाचा वापर कधी करू शकताय, जर तुम्हाला स्वसंरक्षणाची गरज पडली तरच. म्हणजे स्वसंरक्षणार्थच तुम्ही खरं तर अशा प्रकारचे शस्त्राचा वापर करू शकताय किंवा युद्धाचा आधार घेऊ शकताय. नाहीतर तुम्ही बाउंड्री लाईनवरती कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्राची ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, घुसखोरीची ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकत नाही. तुम्हाला तिथं शांतता प्रस्थापित करायची आहे असं युनायटेड नेशन कन्व्हेन्शनमध्ये, चार्टरमध्ये सांगितलं होतं आपल्याला. पण त्याचं सुद्धा पालन कधीच यांनी आतापर्यंत केलं नाही. मग त्याचंच एक्झाम्पल म्हणून गलवान व्हॅलीमधला जो 15 जून 2020 रोजी इन्सिडेंट घडला होता, त्याच्यामध्ये आपल्याला 20 जवानांना मुकावं लागलं होतं. 20 जवान त्याच्यामध्ये शहीद झाले होते. मग हे एक्झाम्पल कशाचं आहे, फक्त इंडिया आणि चायनामधला ॲग्रीमेंट त्यांनी व्हायोलेट केला नाही, मोडला नाही, तर तो युनायटेड नेशन चार्टर सुद्धा व्हायोलेट केलेला आहे त्यांनी. आणि त्याच्यावरती फक्त इंडियाला प्रिकॉशन घेणं गरजेचं नाही, तर त्याच्यावरती जगाला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. कारण हे कोणताच ॲग्रीमेंट मानत नाहीत, कोणताच लॉ मानत नाहीत. त्यामुळे खरं तर भविष्यामध्ये हा जगाला धोका निर्माण होऊ शकतो असं सुद्धा इनडिरेक्टली लेखकाला म्हणायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पुष्पा मूवी बघितला असेल तुम्ही, पुष्पा मूवीमध्ये म्हणते ना ते झुकेगा नाही, तसा यांचं ह्यांना कुठला जरी लॉ करून दिला, कुठला जरी ॲग्रीमेंट यांच्यासोबत केला, तर ते त्या ॲग्रीमेंटचं पालन करत नाहीत. म्हणजेच यांचा काय झालंय, यांचा झालाय पुष्पा, ते प्रत्येक वेळेस काय म्हणते, झुकेगा नाही. समजते तुम्हाला? मग त्यामुळं खरं तर चायनाची जी काही इमेज झाली ती इमेज सुद्धा आपल्याला पुष्पा मूवीतल्या त्या पुष्पासारखी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचा दुसरा परिणाम काय, तर जगातली कोणतीही कंट्री यांच्यावरती ॲग्रीमेंटच्या बाबतीत भविष्यामध्ये विश्वास ठेवणार नाही असे इमेज हे स्वतःची बिल्ड करत चाललेले आहे. आणि त्याचा महत्वाचा परिणाम म्हणजे काय, तर त्याचा त्रास व्हायला लागला. मग त्याच्यामध्ये इंडियाला तर आतापर्यंत त्रास होतच आलेला आहे, परंतु इतर कंट्रींना सुद्धा त्याचा त्रास झालेला आहे. साऊथ चायना सीचं जसं एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगितलं, साऊथ चायना सी मध्ये फिलिपाईन्स किंवा व्हिएतनाम या कंट्रींना चायनाचा वारंवार त्रास होतोयच. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा खूप महत्वाचा आणि खूप कळीचा मुद्दा असलेला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतो. हेच लेखकानं याच्यामध्ये आपल्याला समजावून सांगितलं. आणि त्याच्यात अजून भर म्हणजे त्यांनी काय केलं, नवीन बॉर्डर लॉ पास केला. आणि नवीन बॉर्डर लॉच्या अंतर्गत काय केलं, बॉर्डरवरील ठिकाणांना नावं द्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच्या अंतर्गत. आणि अरुणाचल प्रदेश हा आपला भाग आहे आणि अरुणाचल प्रदेशमधल्या काही ठिकाणांना यांचा भाग म्हणून नावं देण्यात आली त्याच्यामध्ये. आणि तो सुद्धा खूप कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा ठरला होता. परंतु तो कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा आहेच, त्याचबरोबर 2005चा ॲग्रीमेंट मधला आर्टिकल 9 आपल्याला काय सांगते, तर अशा प्रकारच्या कारवाया करायच्या नाहीत, ते शांततेला धरून नाही कृत्य, तरी सुद्धा अशा प्रकारचा कायदा पास करतात, अशा प्रकारच्या कृती त्या करतात, ते करतात. हे पुन्हा एकदा तेच लक्षण आपल्याला पाहावयास मिळते. समजते? म्हणजे अरुणाचल प्रदेश आपला जरी भाग असला तरी त्याला नावं त्यांनी दिली होती. आणि तो सुद्धा खूप कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा होता. त्यावेळेस आपण सुद्धा हा जो मुद्दा आहे तो डिटेलमध्ये डिस्कस केला होता. आणि तो जो मॅप तुम्हाला आता मी 2-3 दाखवले लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचे, तेच मॅप आपण बघून व्यवस्थित ते समजावून घेतलं होतं. आणि तेच पुन्हा इथं लेखकांना अंडरलाईन करून आपल्याला खऱ्या अर्थानं सांगितलेलं आहे. आणि इथं तुम्हाला 1996चा कायदा असू द्या, 1993चा कायदा असू द्या, विशेष करून 1996च्या कायद्यामधला आर्टिकल 3 काय सांगते, की दोन्ही कंट्रींनी बाउंड्री लाईन
जवळ असणाऱ्या जे काय आर्मामेंट्स असतील, जे काय फोर्सेस असतील त्या कमीत कमी ठेवायच्या, जेणेकरून तिथं शांतता राहावी. हे त्या आर्टिकलमध्ये सांगितलं होतं. पण त्याच्या विरोधात चायना कशा पद्धतीने वारंवार काम करते हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग ते कशा पद्धतीनं इल्लिगल कारवाई करतात हे खऱ्या अर्थानं आपल्याला काय सांगितलंय, हे फेजेसमध्ये सांगितले. पहिल्यांदा काय सांगितले तर सी विषय सांगितले, समुद्राविषयी सांगितले. आणि समुद्राविषयीचा युनायटेड नेशनचा कन्व्हेन्शन ऑन ए लॉ ऑफ द सी हा युनिक्लॉज असं आपण त्याला म्हणतो, युनिक्लॉज असं त्याला आपण म्हणतो, युएन क्लॉज किंवा युनिक्लॉज. हा युनिक्लॉज झालेला असताना सुद्धा साऊथ चायना सीच्या सारख्या एरियामध्ये ते वारंवार आपला इलिगल हस्तक्षेप करत असतात. ते तुम्हाला मॅपच्या आधारे समजावून सांगितलं मी. त्याच्यामध्ये विशेष करून फिलिपाईनच्या बाजूने निकाल दिलेला असून सुद्धा कशा पद्धतीने इलिगल हस्तक्षेप करते हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं. त्याचबरोबर दुसरी फेज काय सांगितली तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे काय नियम आहेत ते नियम सुद्धा ते धाब्यावर ठेवून वारंवार व्यापारामध्ये सुद्धा हस्तक्षेप करत असतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय तर आता समजा एखादी वस्तू तुम्ही इनोव्हेट केली, तुम्ही बनवली नवीन, तर त्याचं पेटेंट जे असतं, त्याचा जो कॉपीराईट असतो तो तुमच्याकडे असतो आणि तो आंतरराष्ट्रीय लेवलला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन देत असते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा पिटिशनचा नियम आहे. परंतु चायना जो आहे त्यांच्या मार्केटमध्ये, त्यांच्या खरं तर त्या प्रोडक्टमध्ये ते अशा प्रकारच्या पिटिशन मानत नाहीत. डायरेक्ट त्या प्रोडक्टची कॉपी करतात आणि कमी किमतीमध्ये तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असतात. म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय सांगितले की एखाद्या नावावर पेटेंट असले, एखाद्या कंपनीच्या नावावर, एखाद्या व्यक्तीच्या नावावर, तर त्याच्या परमिशन शिवाय तुम्हाला ते जे प्रोडक्ट आहे ते कॉपी करता येत नाही, ते तसं निर्माण करता येत नाही. परंतु तो नियम धाब्यावर ठेवून हे वारंवार तशा कृती करत असतात. त्यामुळे चायनीज प्रोडक्ट जे आहेत ते प्रत्येक वस्तूची कॉपी वारंवार असलेला आपल्याला पाहावयास मिळते आणि ते स्वस्तात सुद्धा उपलब्ध ते मार्केटमध्ये करून देत असतात. त्यामुळे सुद्धा हे जास्त कॉन्ट्रोवर्सीमध्ये असतात. पुढं तिसरी फेज काय सांगितले, तिसरी फेज अणुशस्त्राशी रिलेटेड सांगितले. त्याच्यामध्ये लेखक आहेत एक RDF केत्री यांनी त्यांचं जे बुक आहे लॉ ॲज अ वेपन ऑफ वॉर हे नावाचं त्यांचं एक बुक आहे. आणि त्या बुकमध्ये त्यांनी हे सांगितले की चायना जो आहे तो नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटीचा एक भाग आहे, न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ऑब्लिगेशन्स, म्हणजे त्या कराराचा एक भाग आहे. त्या कराराच्या अंतर्गत काय आहे तर न्यूक्लिअर शस्त्र इम्पोर्टला आणि एक्सपोर्टला मर्यादा लावलेली आहे, त्याच्यामध्ये लिमिटेशन दिलेले आहेत. परंतु ते लिमिटेशन सुद्धा धाब्यावर ठेवून त्याच्या ज्या काय अलाई कंट्री आहे चायनाच्या ज्या काही सोबत मानणारे असणारे कंट्री आहेत, चांगले संबंध असणारे कंट्री आहेत, त्यांना अणुशस्त्राशी रिलेटेड शस्त्र जे आहेत, अणुशस्त्राशी रिलेटेड जे काय आपण म्हणू शकतोय माल आहे तो चायना पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामध्ये त्याच्या ज्या काय विशेष करून सोबत चांगले संबंध असणारे कंट्री आहेत, म्हणजे विरोधात काम करण्यासाठी, कोणत्या कंट्रीच्या विरोधात काम करण्यासाठी युनायटेड स्टेट आहे, जपान आहे, साऊथ कोरिया आहे. विशेष करून या कंट्रीना अपोज करण्यासाठी एक न्यूक्लिअर वेपन कंट्रींचा ग्रुप बनवू चायना इच्छितोय, असं सुद्धा याच्यामध्ये इनडिरेक्टली लेखकानं सांगितलं आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतंय. म्हणजे चायना विस्तारवादासाठी, स्वतःची भूमी विस्तार करण्यासाठी कशा पद्धतीच्या कारवाई करतोय, ते मग समुद्रामध्ये असू द्या किंवा जमिनीवरती असू द्या, हे खरं तर या एरोटलमध्ये लेखकानं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं समजावून सांगितलं. हे सगळं तुम्हाला खरं तर माहिती असणं गरजेचं होतं आणि ते खूप महत्वाचं आहे. हे लेक्चर बघत असताना तुम्ही नोट आणि पेन घेऊन बसणं गरजेचं आहे. हे अनेक वेळा तुम्हाला सांगितले. हे तुम्ही नोट डाऊन करून घेतलंच असेल, नसेल नोट डाऊन करून घेतलं तर पुन्हा एकदा लेक्चर सुरुवात करा. सुरुवातीपासून हे एरोटल बघा, खूप महत्वाचं एरोटल आहे. याच्यामध्ये खूप समज तुमची चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल की आंतरराष्ट्रीय लेवलला नेमकं काय चाललंय. आणि आता जास्त चायना आणि रशिया जास्त न्यूजमध्ये आहे. रशिया युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्टमुळे जास्त न्यूजमध्ये आणि चायना इंडिया चायना कॉन्फ्लिक्टमुळे जास्त न्यूजमध्ये असतो. साऊथ चायना सीच्या कॉन्फ्लिक्टमुळे जास्त न्यूजमध्ये असतो. त्यामुळे या कंट्रींच्या ज्या काही पॉलिसीज आहेत जगाकडं बघण्याच्या, त्या पॉलिसीज आपल्याला टोटल माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. रशियाचं तर सर्व इन्फॉर्मेशन देणारं रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमध्ये वेगळं लेक्चरच अपलोड केले मी. करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे आपली, त्याच्यामध्ये रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट सर्व काय मी अपलोड करणं सांगणारं लेक्चर अपलोड केलेलं आहे. ते डिटेलमध्ये तुम्ही बघून घ्या, ते सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजली असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर आणखी एकदा रिवाइंड करून बघा. तुमच्या काही क्वेरीज असतील, काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटमध्ये विचारत चला. मी त्यावेळेस तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करेन.
मग याच्यामध्ये तुम्हाला की पॉईंट काय काय बघायचे, तर जे काय आपण ॲग्रीमेंट डिस्कस केले ते ॲग्रीमेंट तुम्हाला माहिती पाहिजे, युनायटेड नेशनविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो मॅप आपण बघितला तो मॅप तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे, त्याच्यावरती मॅप बेस्ड क्वेश्चन कशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचे आणि इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठेतरी गरजेचं आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन खरं तर या लेक्चरमध्ये या एरोटेलमध्ये सांगितली होती, ती सगळी तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमधून मी समजावून सांगू शकलो असेल. एवढंच महत्त्वाचं खरं तर आजचं एरोटेल होतं. आता ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. बाकी थोडेसे महत्त्वाचे एरोटेल म्हणलं तर हे एरोटेल आहे मनरेगावरती. मनरेगा का न्यूजमध्ये, तर मनरेगा न्यूजमध्ये कारण त्याचं आत्ताचं जे बजेट मांडलं गेलं त्या बजेटमध्ये त्याच्याशी रिलेटेड तरतुदी जे आहेत त्याला जो निधी दिला जातो मनरेगा या योजनेला ऍक्टला, तो निधी कमी करण्यात आला. त्याच्यामुळे खरं तर ते जास्त न्यूजमध्ये. आणि मनरेगा विशेष करून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणलेला एक ऍक्ट आहे. परंतु त्या रोजगार वेळेवर त्या लोकांना दिला जात नाही, त्या रोजगाराची म्हणजे त्या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही, हे सांगणारे सुद्धा अनेक एरोटेल आपण याच्या अगोदर डिस्कस केले. आता भविष्यामध्ये मनरेगावरतीच मी एक वेगळे लेक्चर अपलोड करतो, म्हणजे त्याच्यामध्ये मनरेगाची विशेष इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली असेल, ते एक करणार आहे. तोपर्यंत मनरेगाची तुमच्या पद्धतीने इन्फॉर्मेशन काढून ठेवा, याच्यावरती क्वेश्चन फॉर्म कदाचित होऊ शकतो. आणि पुढचं मदर टंगवरती एरोटेल आलंय. काल एरोटेल खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती आलं होतं. कालच्या द हिंदूमध्ये आपण डिटेलमध्ये याचं डिस्कशन केलं. जर ते तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या, त्याच्यामध्ये सर्व काही इन्फॉर्मेशन मी सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, त्यामुळं पहिली न्यूज कोणती बघायला सुरुवात करूयात. पुढची म्हणजे पहिली आपली जी न्यूज आहे ती लालू प्रसाद यादवशी रिलेटेड न्यूज आहे. आणि चारा घोटाळ्यामध्ये आता हा जवळजवळ 5वा चारा घोटाळा उघडकीला आलेला आहे. आणि या चारा घोटाळ्यामध्ये जवळजवळ घोटाळा जो झालाय, फ्रॉड जो झालाय, तो 139.35 कोटी रुपयाचा घोटाळा झालाय. आणि त्याच्या संदर्भात त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 60 लाख रुपयाचा दंड सुद्धा त्यांना ठोठावण्यात आलाय. आता याच्या पहिल्यांदा हे ज्यावेळेस न्यूजमध्ये आलं त्यावेळेस आपल्याला समजलं की माणूस पैसा खात असतोय, अन्न खात असतोय, त्याचबरोबर चारा सुद्धा खाऊ शकतोय, हा असं आपण समजून घेऊ शकतोय हा मॅटर. म्हणजे कुठं घोटाळा करायचा ठेवला नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये गेला तर तिथं घोटाळा आपल्याला पाहावाच मिळतोय. आणि आपण आजपर्यंत आधुनिक भारतामध्ये आपण जगतोय, डिजिटल इंडियामध्ये आपण जगतोय, तरी सुद्धा भ्रष्टाचारावरती 100% कंट्रोल आपण प्रस्थापित करू शकलो नाही. मला वाटतं 50% कंट्रोल सुद्धा आपण प्रस्थापित करू शकलो नाही. प्रत्येक साध्या कचेरीमध्ये जरी तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला थोडंसं द्यावंच लागतं काहीतरी. न देता तुम्हाला काम करून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला मग वेळ द्यावा लागतो त्याच्यासाठी. दोन्हीपैकी एक द्यावं लागतो तुम्हाला, पैसा तर द्यावा लागतो किंवा मग तुमचा वेळ तर द्यावा लागतो. जे 1 दिवसामध्ये काम होणार आहे, जर पैसे नाही दिले तर त्याला 1 वर्ष सुद्धा लागू शकतं. मग लोक जास्तीत जास्त पैसा देणं प्रेफर करतात. आणि विशेष म्हणजे जास्त आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे अधिकारी असतात त्यांचे एजंट असतात प्रायव्हेट, त्यांच्यासोबत ते बोलायला सांगतात आपल्याला, ते डायरेक्ट पैसे मागत नाहीत तुम्हाला. ती एक सिस्टम आहे त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली. आता याच्यावरती आपण कधी नियंत्रण ठेवणार आहोत, ते ठेवल्यानंतर आपल्या देशाची पोझिशन काय असेल ते खरं तर बघण्यासारखं असेल. पण मला आत्ता नाही वाटत अजून तर 100 वर्ष आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. बघू भविष्यामध्ये काय प्रगती झाली तर झाली. पुढची खूप महत्वाची न्यूज आहे ही, जी फंडामेंटल ड्युटीविषयी न्यूज आहे ती खूप महत्वाची न्यूज आहे. कारण का त्याचं, तर आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार जे दिलेत ना, तशाच पद्धतीने मूलभूत कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत. त्याला आपण फंडामेंटल ड्युटीज असं म्हणतो, फंडामेंटल ड्युटीज असं म्हणतो. मग याच्यामध्ये विशेष करून जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत, ते मूलभूत अधिकार कंपल्सरी आहेत. त्या मूलभूत अधिकारांचं आपल्या उल्लंघन कोणीही करू शकत नाही. परंतु जे फंडामेंटल ड्युटीज आहेत, फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य आपले जे काय आहेत, ती आपण कर्तव्य पालन करावीच असं काही कंपल्शन आपल्यावरती नाही. ते फक्त एक फंडामेंटल ड्युटीज आहेत एका भारतीय नागरिकाच्या, आणि त्यांना ते फॉलो करायला पाहिजेत असं घटनेमध्ये सांगितले. ते काही कंपल्शन नाही. तुम्ही जर फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य तुमचे नाही पार पाडले तर तुम्हाला शिक्षा होत नाही. समजते. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी पब्लिक प्लेसवरती कचरा झालेला आहे, मग भारतीय नागरिक म्हणून तुमच्यानं होतो तेवढा कचरा तिथला आपण कचरा कुठे टाकायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य. परंतु ते जर तुम्ही नाही केलं तर काय तुम्हाला शिक्षा होत नाही किंवा तुमच्यावर गुन्हा दाखल होत नाही, बरोबर आहे. परंतु फंडामेंटल राईट तुमचा काय आहे, तर तुमच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. तुम्हाला धर्माच्या आधारावरती डिस्क्रिप्शन
तुमचं नसायला पाहिजे जन्माच्या आधारावरती, म्हणजे इक्वेलिटी, फ्रीडम, हे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्याचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल करू शकतो. समजते तुम्हाला? म्हणजे काय आहे, तर मूलभूत अधिकार हे फंडामेंटल राईट हे जे काय आहे ते कंपल्सरी आहे, म्हणजे ते त्याच्या अंमलबजावणी होतेच, परंतु मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी होत नाही. ते काय कंपल्सरी नाही, तुमच्या मनावर आहे, तुम्ही पाळली मूलभूत कर्तव्य तर पाळली, नाही पाळली तर नाही पाळली, असं आहे. परंतु आता काय झालंय, तर सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशनमध्ये मागणी काय केली, तर फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत ना त्या कंपल्सरी कराव्यात. म्हणजे काय मूलभूत कर्तव्य अशी करावीत ते की ती पाळणं तुमच्यावरती कंपल्शन असायला पाहिजे, असं त्याच्यामध्ये मागणी केली गेली. मग भविष्यामध्ये बघूया आता सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय निर्णय देते आणि काय जजमेंट देते, हे खूप महत्त्वाचं असणार आहे. या अनुषंगाने आपल्याला फंडामेंटल राईट आणि फंडामेंटल ड्युटीज आपल्या काय काय आहे, त्याच्या रिलेटेड कलम कोणकोणते आहेत, ती सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला पॉलिटीच्या अंतर्गत अभ्यास करून ठेवायचे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती आपल्या फिनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांच्याशी रिलेटेड आहे. बोलताना त्यांनी जीएसटी रिफॉर्मचा उल्लेख केलाय, म्हणजे जीएसटी रेट्समध्ये काय बदल करायचे असतील तर त्याच्यावरती डिबेट आवश्यक आहे असं त्यांची स्वतः मत मांडलेलं आपल्याला पाहावं मिळतं. मग याच्यामधून आपल्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विषयी डिटेल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. म्हणजे याचे स्लॅब्स आहेत वेगवेगळे, ते स्लॅब्स 0%, 5%, 12%, 18%, 28%, हे जे काय स्लॅब्स आहेत ते स्लॅब्स तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे आणि कोणकोणत्या वस्तू या प्रत्येक स्लॅब्समध्ये येतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो, तर मुळात टॅक्स विचार केला तर दोन प्रकारचे टॅक्स आहेत, एक प्रत्यक्ष कर आणि एक अप्रत्यक्ष कर. त्याला आपण डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. हे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स नेमकं काय आहे प्रकरण, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीतून त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि एकंदरीत ही न्यूज आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीतून आणि अर्थशास्त्रामधला टॅक्स हा टॉपिक जो आहे तो टॅक्सच्या दृष्टीतून ही न्यूज महत्वाची असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे दोन की पॉईंट तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. याचबरोबर तिसरा जर बघायचाच झाला इम्पॉर्टंट म्हणलं तर जीएसटी काउन्सिल विषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. जीएसटी काउन्सिलचे नेमके मेंबर्स कोण कोण आहेत, त्या मेंबर्स विषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे आणि ती इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ती रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्यामध्ये इंडिया जो आहे तो आपल्या सिटीजनची सुरक्षितता महत्वाची आहे असं इंडियन ऑफिशियल्सने सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यांना रेस्क्यू म्हणजे तिथून आपल्या मायदेशी कंट्री आणण्यासाठी फ्लाईट सुद्धा सुरू असलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. त्याचबरोबर युक्रेनमध्ये जी लोक प्रोटेस्ट करतायत कशासाठी, तर दोन कंट्रीना ते विनंती करतायत अक्षरशः की वॉर म्हणजे युद्ध कसल्याही परिस्थितीत तुम्ही टाळायला पाहिजे. म्हणजे शांतताला डिमांड करणारे, शांततेची मागणी करणारे खरं तर लोक या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. त्यामुळं हा मुद्दा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नेमका काय, तो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. त्यामुळं रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट विषयीचे जे काय मी लेक्चर बनवलेलं आहे ते लेक्चर डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याची डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. याच्यावरती मी लेक्चर ऑलरेडी वेगळं बनवून ठेवलेलं आहे, अनेक वेळा तुम्हाला मी सांगितले. करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे आपली, त्या प्लेलिस्टमध्ये रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट म्हणून वेगळं लेक्चर बनवले, त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन मी सांगितलेले. याचं नेमका हा कॉन्फ्लिक्ट काय, इंडियाचा त्याच्यामध्ये काय स्टेक आहे, नाटो काय आहे, युएसएचा स्टेक त्याच्यामध्ये काय, हे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मी सांगितले. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एका ठिकाणी मिळून जाईल. त्याचबरोबर पुढचं जी न्यूज आहे त्याच्याशी संदर्भात सुद्धा मी लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. ती न्यूज आहे मॅरिटल रेपशी रिलेटेड. दिल्ली हायकोर्टामध्ये पिटिशन सुरू आहे, हिअरिंग सुरू आहे याच्या विषयीची. आणि जे इंडियन पिनल कोडचं 375 सेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये रेपची कॉन्सेप्ट दिलेली आहे, रेपची संकल्पना काय आहे, रेपचे डेफिनेशन दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये हजबंडला वगळण्यात आले. हजबंड तशा पद्धतीची कृती स्वतःच्या पत्नीसोबत करत असेल तर त्याला त्याच्यातून वगळण्यात आले. तेव्हापासून हा कॉन्फ्लिक्ट खरं तर जास्त न्यूजमध्ये आलाय. त्याला चॅलेंज केले गेले हायकोर्टामध्ये, दिल्ली हायकोर्टामध्ये, आणि तो मॅरिटल रेप आहे असं त्याच्यामध्ये संबोधण्यात आले पिटिशनमध्ये. त्यामुळे मॅरिटल रेप ही कन्सेप्ट जास्त न्यूजमध्ये आली. त्यामुळे त्यावेळेसच मी याच्यावरती वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यू नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्येच त्या अपलोड करून ठेवलेले आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या, त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन मॅरिटल रेपशी रिलेटेड मी दिलेली आहे. त्यामुळे बाकी या न्यूजमध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही. फक्त याच्यामध्ये तुम्हाला मॅरिटल रेप जी काय कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. नेमकं मॅरिटल रेप म्हणजे ह्यांना काय म्हणायचं आहे ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
जे की मी लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आणि याचं सगळंच बॅकग्राऊंड समजावून सांगितलं. त्यामुळे पुढचे महत्त्वाचे न्यूज कोणते बघूयात आपण. सिटी पेजला एक इमेज आली, पेंटिंग आली, वॉल पेंट केले गेले, त्याच्यामध्ये ह्या पर्सनॅलिटी दिलेल्या आहेत. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या पर्सनॅलिटी कोण कोण आहेत. हे तर महात्मा गांधी आहेत, तुम्हाला ओळखत असेल. बाकी पर्सनॅलिटी कोण कोण आहेत त्यांची नावं फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्ही प्रयत्न करा. पुढचे न्यूज आहे ते काझीरंगा नॅशनल पार्क्स रिलेटेड न्यूज असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि काझीरंगामध्ये आपल्याला महत्वाचं कोणता प्राणी आढळतो तर एक शिंगी गेंडा, ज्याला आपण रायनो म्हणतो. मग त्या रायनो विषयी एक दुःखद गोष्ट काय तर त्याचं जे एक शिंगी गेंडा असतो त्याचं जे शिंग असते पुढं तोंडावरती त्या शिंगाची तस्करी सुद्धा होत असते. आणि ते तस्करी करण्यासाठी तशा प्रकारचं शिंग त्याचं काढलं जातं. परंतु भारतामध्ये ते इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे, म्हणून तर त्याची तस्करी होत असते, नाहीतर उघड विकलं गेलं असतं. मग आता काय झालंय, महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीचा जो क्रिमिनल होता महत्वाचा, तो क्रिमिनल पकडला गेला होता, परंतु तो आता फरार झालेला पाहावयास मिळतं आणि त्याला लवकरच पोलीस पकडतील असं सिच्युएशन निर्माण झाले, ते शोधत आहेत. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे, परंतु आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी पहिला तर की पॉईंट आहे काझीरंगा नॅशनल पार्क्स रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अशा प्रकारच्या नॅशनल पार्क्सवरती अनेक वेळा प्रिलियमला क्वेश्चन विचारले जातात, मग ती यूपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या किंवा कंबाईन असू द्या. या एक्झामला प्रिलियमला क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट, एक शिंगी गेंडा ज्याला आपण रायनो म्हणतो, रायनो म्हणतो त्याला आपण, त्या रायनोची जी काय वास्तव्य आहे ते वास्तव्य आणखी कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला सापडतात, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. जगामध्ये कोणकोणत्या फॉरेस्टमध्ये रायनोस सापडतात आणि इंडियामध्ये कुठं कुठं रायनोस सापडतात ह्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. ते सुद्धा खरं तर महत्वाचं होऊन बसतं. त्याला वन हॉर्न रायनोज म्हणतात, एक शिंगे गेंडा वन हॉर्न रायनोज म्हणतात त्याला, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळते. आता या पेगासस विषयी अगोदर पण पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती, त्याच्यावरती सुनावणी पण सुप्रीम कोर्टाने केली होती. हे जी पिटिशन आहे ती दुसरी पिटिशन आहे जी पेगासस स्पायवेअर विषयी दाखल केली गेली आणि त्याच्यावरती सुनावणी उद्या होताना आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजे कदाचित आज त्याच्यावरती सुनावणी होईल. ही न्यूज असते ती कालची असते, त्यामुळे आज म्हणू शकतो आपण की कदाचित याच्यावरती सुनावणी होऊ शकते. त्यामुळे खरं तर हे महत्वाचं आहे, त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करायला पाहिजे. आता पेगासस विषयी वेगळी इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवले आपल्या करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये. करंट बेस्ड इश्यू ही प्लेलिस्टच मी फॉर्म कशासाठी केली, ती करंटमध्ये जे काही महत्वाचे इश्यूज असतात त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवावं याच्यासाठीच फॉर्म केले. आणि त्याच्यामध्ये त्या प्लेलिस्टमध्ये करंटमध्ये जे गाजणारे मुद्दे आहेत त्याचे सर्व लेक्चर्स तुम्हाला तिथं पाहाव्यास मिळतील. त्यामुळे हे सुद्धा पेगासस विषय सुद्धा अगोदरच मी लेक्चर डिटेल इन्फॉर्मेशन देणार बनवून ठेवले. ते जर बघितलं नसेल तुम्ही तर बघून घ्या. या पेगासस स्पायवेअर विषयी डिटेल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली गेली आणि त्याच्या रिलेटेड कायदे काय आहेत वगैरे वगैरे सगळं सांगितलं मी त्याच्यामध्ये. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुम्ही बघून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढची जी ही न्यूज आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड असलेले पाहावयास मिळते. आणि आत्ताचं जे बजेट प्रस्तुत केलं ते बजेट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपली नवीन आहे त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला सपोर्ट करणारं, ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट करणारं बजेट आहे असं कुठंतरी स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे त्याच्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रिलेटेड खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत असं त्यांना म्हणायचं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. मग याच्यातून पहिला तर की पॉईंट नॅशनल एज्युकेशन पॉलिसीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि दुसरा की पॉईंट बजेटची बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, ज्याच्यावरती की मी ऑलरेडी लेक्चर बनवून ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा सेम प्लेलिस्ट करंट बेस्ड इश्यू नावाची जी आहे त्याच्यामध्ये अपलोड करून ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये बजेटची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामधून बजेटच्या खूप चांगल्या पद्धतीनं कन्सेप्ट ज्या महत्त्वाच्या आहेत बजेट रिलेटेड त्या कन्सेप्ट मी समजावून तुम्हाला सांगितलेलं आहे. ते लेक्चर बघितलं नसेल तर ते पण बघून घ्या, जेणेकरून बजेटची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि बाकी बजेटमध्ये काय तरतुदी महत्त्वाचे केले गेले त्या तरतुदी सुद्धा तुमच्या पद्धतीने तुम्ही बघून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे इंडिया आणि फ्रान्सचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं. कशासाठी तर अफगाणिस्तानमध्ये जो काही क्रायसिस सुरू आहे आणि युक्रेन रशियाचा जो काही क्रायसिस सुरू आहे त्याच्याविषयी डिस्कशन झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं. आता एडिटोरियल कटिंग नावाची आपली एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये अफगाणिस्तानची काय नेमकी हिस्ट्री आहे ती सगळी समजावून सांगणारे लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवलेलं आहे. आणि रशिया युक्रेनशी रिलेटेड तर लेक्चर बनवले हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे.
त्यामुळे बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काय नाही, फक्त ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला मी न्यूज सांगण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती जी न्यूज आहे ती 16 वर्षाचा जो आपला बुद्धिबळपटू आहे तो आहे एन प्रज्ञानंद. त्या प्रज्ञानंदशी रिलेटेड आहे. त्यानं जगजेत्या कार्लसनला हरवलेलं आपल्याला पाहावंच मिळालं. आणि तिसरा तो भारतीय ठरलाय, कार्लसनला हरवणारा तिसरा भारतीय ठरलाय प्रज्ञानंद. त्याच्या अगोदर कोणी कोणी हरवलं तर विश्वनाथ आनंदनं हरवलं होतं कार्लसनला, आणि त्याचबरोबर हरिकृष्णा नावाचा एक बुद्धिबळपटू आहे त्यानं सुद्धा हरवलं होतं कार्लसनला. आणि त्याच्यानंतर तिसरा नंबर लागतो तो म्हणजे प्रज्ञानंदचा. आणि प्रज्ञानंदनं सुद्धा त्याला हरवलेलं बुद्धिबळामध्ये आपल्याला पाहावंच मिळालं. या बुद्धिबळाच्या यावेळेस कोविडमुळे मॅचेस ज्या होत्या त्या ऑनलाईन ठेवल्या होत्या, आणि ऑनलाईन मॅचेसमुळे ऑनलाईन पद्धतीनं मॅचेसमध्ये खेळत असताना त्याला हरवलेलं पाहावंच मिळालं. आणि त्यानं जवळजवळ 39 मूव्समध्ये त्याला हरवलं आहे. 39 मूव्स खेळून त्याला हरवलेलं आपल्याला पाहावंच मिळतं. त्यामुळे हे जे फॅक्ट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला तर की पॉईंट आपल्याला प्रज्ञानंद असू द्या, विश्वनाथन आनंद असू द्या किंवा हरिकृष्ण असू द्या, या तिघांविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बुद्धिबळ क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्या पर्सनॅलिटींविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलचे कार्लसन ही जी पर्सनॅलिटी आहे ती बुद्धिबळ क्षेत्रामध्ये खूप महान पर्सनॅलिटी मानली जाते. त्यामुळे त्या कार्लसन विषयी सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यामुळे हे दोन जे की पॉईंट आहेत ते दोन की पॉईंट डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. इथं आपला आजचा द हिंदू समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून इतर अपडेट्स असतील त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.